सर्वांना नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा मूळ हेतू आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत महाविस्तार AI ऍप्लिकेशन जे आलेलं आहे. तर ते AI ऍप्लिकेशन चा वापर काय करायचा, कशा पद्धतीने वापर करायचा याबाबत आपण सांगणार आहोत. माझं नाव निश्चल नंदकुमार राऊळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सोलापूर येथे मी कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाविस्तार AI ऍप्लिकेशन बाबत आपण माहिती घ्या आहोत. माहितीमध्ये सुरुवातीला आपण काही थोडे प्रेझेंटेशन सादर करणार आहोत. प्रेझेंटेशन करण्यामागचा हेतू की त्याचा उद्देश काय आहे, ऍप्लिकेशन कसं वापरायचं, त्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत याबाबत आपल्याला सविस्तर माहिती भेटणार आहे. माहिती झाल्यानंतर आपण ऍक्च्युअली मध्ये लॉग इन करून पण पाहणार आहोत, मोबाईल मध्ये डेमो घेणार आहोत की त्या ऍप्लिकेशन वापरायचं कसं. तर आता आपण सुरुवात करूया त्या व्हिडिओसाठी. ह्या ऍप्लिकेशनची प्रस्तावना सांगायची झाली तर महाराष्ट्र हा आपला कृषी प्रधान राज्य आहे. ऍप्लिकेशन तयार करण्यामागचा मूळ हेतू असा आहे की शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळाली पाहिजे, तसेच शेतीबद्दल असणारे तंत्रज्ञान, शासकीय योजना वेळेवर मिळणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाविस्तार AI ऍप्लिकेशन हे विकसित करण्यात आलेले आहे. ऍपची ओळख सांगायची झाली तर हे ऍप्लिकेशन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने स्वतः वैयक्तिकरित्या तयार केलेले आहे आणि हे ऍप्लिकेशन जे आहे हे मोफत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतीही फी अथवा पैशाची आकारणी केली जाणार नाही. ह्या ऍपची जर प्रमुख वैशिष्ट्ये सांगायची झाली तर आपण ठराविक एक 5 ते 6 पॉइंट सॉर्ट आउट केलेले आहेत. यामध्ये आपल्याला पिकाची माहिती आपण घेऊ शकतो. आपल्या शेतात आपल्या रानात जी काही पिकं लावलेली आहेत, मग ती तूर असो, भुईमुग असो, उडीद असो किंवा फळपिके जरी असतील, द्राक्ष असेल, केळी असेल, आंबा असेल, तर तुमच्या गावाच्या हवामान परिस्थितीनुसार त्या पिकाची माहिती आपल्याला तिथे देण्यात येते. तसेच त्याच्याबरोबर ज्या काही शासकीय योजना आहेत, महाडीबीटी आहे किंवा मराठवाडा विदर्भात पोखरा नावाची योजना आहे, तर त्याचे निकष काय आहेत किंवा पात्रता काय आहे, कुठला शेतकरी लाभ घेऊ शकतो, कुठला घेऊ शकत नाही, याबाबतची माहिती पण आपल्याला तिथं बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचा वेदर रिपोर्ट म्हणजे हवामानाचं जी माहिती आहे, आपल्या तिथं टेम्परेचर काय आहे, पाऊस किती आहे, पुढील 4-5 दिवस पाऊस येणार आहे का नाही, तापमान किती आहे, हा सर्व आपल्याला अंदाज मिळाल्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतातली जी काही कामं आहेत, लागवडीची, पेरणीची, मशागतीची, हे सगळ्याचा तो अंदाज घेऊ शकतो. त्यानंतर शेतकऱ्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा भाग असलेला म्हणजे बाजारपेठ. शेतकरी पिकवतो खरा, पीक उत्पन्न पण चांगलं येतं शेतकऱ्याकडे, परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की त्या पिकाला बाजारात त्याप्रमाणे भाव मिळाला नाही, तर बऱ्यापैकी नुकसान व्हायची शक्यता असते. तर तो देखील अंदाज आपल्याला ऍपच्या मार्फत दिसणार आहे. आम्ही सोलापूरचे रहिवासी आहोत, तर सोलापूर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर सोलापूरमध्ये जे काही प्रमुख 5 ते 6 बाजारपेठ आहेत, तर त्या बाजारपेठेचे आपल्याला तिथं नावं दिसणार आहेत आणि त्या बाजारपेठ सिलेक्ट केल्यानंतर तिथं आजच्या डेटला काय भावाने विक्री झाली, काय टमाटो असेल, वांगे असेल, केळी असेल, तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला तिथं कमाल किमान असेल आपल्याला भाव बघायला भेटणार आहे. त्यानंतर शेती क्षेत्राशी जे काही आपल्या अडचणी असतात त्यासाठी तिथं तंत्र सल्लागार उपलब्ध आहेत. AI चे चॅट बोट आहेत, ते आपण आता ऍप्लिकेशन मध्ये पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर कृषी विभागामार्फत जे काही प्रशिक्षण कार्यक्रम इव्हेंट्स जे काय होणार आहे याची देखील माहिती आपल्याला या ऍपच्या मार्फत मिळणार आहे. ऍपचा उपयोग कुणासाठी? ऍपचा उपयोग हा 100% शेतकरी आणि कृषी क्षेत्रात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी हे ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. तर याचा फायदा काय होतो? शेतकऱ्यांना तात्काळ आणि योग्य सल्ला भेटतो. शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचतो. पूर्वीच्या काळी संबंधित ऑफिसला जाणं, त्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना भेटणं, कामाच्या ओघात ते उपलब्ध असायचे नसायचे, या वेळेत भरपूर वेळ निघून जायचा. परंतु आता जर आपण ऍप्लिकेशन ओपन केलं आणि आपली अडचण तिथं सांगितलं तर विदिन सेकंदात आपल्याला त्याचा रिप्लाय जागेवर भेटणार आहे तिथं. त्यानंतर हवामान व बाजारभावावर आधारित निर्णय घेता येतील. शासकीय योजना प्रशिक्षणाची माहिती भेटेल. अर्थातच या सगळ्याचा फायदा होऊन कृषी उत्पादनात त्याची वाढ होऊन शेतकऱ्याला त्याचा नफा मिळणार आहे. यानंतर आपण पाहू शकतो तर हे ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं. सद्यस्थितीत पाहायला गेलं तर सर्व सुशिक्षित शेतकरी आहेत, प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल आहे. तर अँड्रॉइडच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअरला जा, त्या ठिकाणी कृषी विस्तार महाराष्ट्र असे सर्च करा. ऍप आपल्याला दिसेल. साधारणतः 8.5 ते 9 MB चं ते ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. तिथं आपला फार्मर ID टाकावा लागेल
किंवा फार्मर आयडी जर अजून काढलेला नसेल तर तो तात्काळ काढून घ्या. भविष्यात जेवढ्याही योजना आहेत ह्या आपल्याला फार्मर आयडी शिवाय भेटणार नाहीत. फार्मर आयडी नसेल तर आपण मोबाईल नंबरने सुद्धा लॉग इन करू शकतो. त्यानुसार लॉग इन केल्यानंतर आपल्या जिल्ह्यानुसार माहिती आपल्याला भेटायला चालू भेटेल. आणि याचं मूळ हे काय, आता आपण निष्कर्ष सांगायचा झाला तर हे ऍप्लिकेशन महाराष्ट्र शासनाचं एक नाविन्यपूर्ण पाऊल आहे. काळाच्या ओघानुसार डिजिटल मीडिया किंवा डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांना ज्ञान उपलब्ध करून देणे, सल्ला देणं, या संधीचं सोनं करण्याच्या हिशोबानं कृषी विभागाने हे ऍप्लिकेशन दिलेलं आहे. डिजिटल शेतीकडे समृद्ध शेतकऱ्याकडे. आता ह्यानंतर आपण ऍक्च्युअल मध्ये मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून त्याचा वापर कसा करायचा हे पाहणार आहोत. तर आपण मगाशी जी माहिती पाहिली त्या ऍप्लिकेशन बद्दल, तर ते ऍप आता इन्स्टॉल कसं करायचं याबाबत आपण सविस्तर माहिती बघूया. सुरुवातीला प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्यानंतर आपण मगाशी जशी माहिती पाहिली त्याप्रमाणे महाकृषी विस्तार ॲप असं जर टाकलं किंवा महाविस्तार AI असं जरी आपण टाकलं तर आपल्याला त्या ठिकाणी हा लोगो दिसेल. आपल्याला हे ॲप्लिकेशन आहे आपलं. ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. साधारणतः 8.5 ते 9 MBचं ते ॲप्लिकेशन आहे. ते ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर मी सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम सुरुवातीला लॉग इन विचारतं. तिथं आपण फार्मर आयडी किंवा मोबाईल नंबर, जर फार्मर आयडी अवेलेबल नसेल तर मोबाईल नंबर आपण टाकून लॉग इन करू शकतो. त्याचं आता डिटेलमध्ये आपण पाहूया की नक्की ते ॲप वापरायचं कसं, कुठल्या ठिकाणी कोणता टॅब अवेलेबल झालेला आहे, त्याचा फायदा शेतकऱ्याला कसा होणार आहे. एक 2च मिनिटात ॲप इन्स्टॉल होते. ॲप इन्स्टॉल झालेला आहे. ओपन असा ऑप्शन येतो. तर या ठिकाणी सुरुवातीला लोकेशनचा ॲक्सेस देणं महत्त्वाचं आहे. तर ते ॲक्सेस देणं का महत्त्वाचं आहे, तर आपल्या भागात वातावरणाचं जे काही ते आपल्याला अपडेट्स देणार आहेत तर ते आपल्याला त्या लोकेशनवरूनच देणार आहेत. त्याच्यामुळं ते देणं फार गरजेची गोष्ट आहे. इथं माझं ऑलरेडी पहिलं लॉग इन आहे. लॉग इन करताना तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल किंवा फार्मर आयडी टाकावा लागेल. त्याचा एक OTP आपल्या मोबाईलवरती येईल आणि त्या OTP वरून आपण लॉग इन करू शकतो. तर ॲप वापरायला सुरुवातीला सगळ्यात वरती जे टॅब दिलेला आहे इथं हवामानाचा, तर ह्या हवामानाच्या टॅबवरती टिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसेल की आज 14 ऑक्टोबर 2025 तारीख आहे. आता माझं ते लोकेशन सोलापूर उत्तर सोलापूर तालुका आहे, त्यामुळे ते आहे. तर वरच्या ठिकाणी आपण पाहू शकता 5.1 mm पाऊस आहे, 84% आर्द्रता आहे आणि वाऱ्याचा वेग 11 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे आहे. तर आता शेती हवामानाचा सल्ला देखील खाली उपलब्ध आहे. तसेच आता हे 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 पुढील 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज सुद्धा आपल्याला या ऍप्लिकेशन मार्फत मिळणार आहे. त्यानंतर आपण बॅकचं जरी पाहायला गेलं तर मागील 9 तारखेपासून आपल्याला इथं हे हवामानाचा अंदाज दिसतो. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सुरुवातीला जी काय आपल्या बागेत असलेली पिकं आहेत ती पिकं निवडायची आहेत. याच्यामध्ये आता मी इथं मका एक निवडतो. तर पेरणीची तारीख विचारतं, 1 तारीख टाकू आपण. त्यानंतर ह्या व्यतिरिक्त जेवढी आपल्या रानात पिकं आहेत, भाजीपाला आहेत किंवा तृणधान्य आहेत, नगदी पिकं आहेत, फळ पिकं आहेत, ती तुम्ही जर पिकं तिथं ऍड केली तर त्या पिकाच्या हिशोबानं ते आपल्याला माहिती सादर करतात. पीक ऍड होत आहे. 2च मिनिटं. त्यानंतर पीक चेंज करू शकता किंवा अजून वाढवू देखील शकता. तर आता इथं सुरुवातीला 1 नंबरला टॅब आहे पीक सल्ला. पीक सल्ला म्हणजे आता वरती खरीप मका म्हणून सिलेक्ट झालेला आहे. आता पूर्ण झालेला टप्पा, सध्याचा टप्पा. आता हे किडीबाबत, खोडमाशी, खोडकिडी, मावा, रोग जे काय आहेत याच्याबाबतची माहिती त्यांनी दिली की ह्या पॉसिबिलिटी आहेत. पुढे झाल्यानंतर पीक वाढीची अवस्था, तुरा बाहेर पडताना काय काळजी करायचं किंवा कणसाच्या टाइमला काय काळजी घ्यावी, असं तुम्हाला प्रत्येक पिकाची डिटेल्स मध्ये माहिती भेटून जाईल. आता खोडकिडीबाबत जर आपण डिटेल पाहायला गेलो तर आता हे खोडकीड मक्याचे रोप उपटून शेतावर जाळून टाकावे, तसेच तणमुक्त करावे. असं प्रत्येक किडीच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीत आपल्याला माहिती भेटणार आहे. इथं तुम्ही पीक दुसरंही ऍड केलं तर समजा आता आपण भाजीपाला केलेला आहे आणि आता टमॅटो लावलेले आहेत, तर टमॅटो बाबतची माहिती पण आपल्याला इथं, फळ तोडणी करताना काय करावं, पूर्व मशागत करताना काय करावं, पेरणीसाठी काय करावं. आता हे दोन्ही रोह्याचं सांगितलं आहे.
किंवा रोपवाटिकेतली जी काय असेल ही क्रॉप केलेली आणि त्याच्यावर जी काय रोग कीड पडत आहे त्याच्याबाबतची माहिती पण आपल्याला ह्या ठिकाणी पाहू शकतो आपण. प्रत्येक ह्याच्यात पीक सल्ला आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे इथं SOP, स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस, म्हणजे आपण आदर्श पीक पद्धती त्याला म्हणू शकतो. आता मी ते मक्याचं पीक सिलेक्ट केलंय त्याच्यामुळं मक्याची ही डिटेल माहिती आपल्याला इथं येत आहे. आपण दुसरं एखादं मिरचीचं पाहूया इथं या ठिकाणी. तर पूर्व मशागत करताना काय केलं पाहिजे, त्याची SOP काय. तर पूर्व मशागतीची म्हणजे शेणखत किती गेलं पाहिजे, गांडूळ खत किती गेलं पाहिजे, ह्याच्याबाबतची माहिती आपल्याला इथं पाहायला भेटते. त्यानंतर बियाणाची निवड कशी करायची, सीड ट्रीटमेंट करायची नाही करायची, कुठल्या व्हरायटीची, ह्याबाबतची माहिती पण आपल्याला इथं पाहायला भेटते. आता तिथं सांगितलेलं आहे सुट्टे बियाणे घेऊ नका, सर्टिफाईड घ्या, प्रमाणित घ्या, सत्यतादर्शक बियाणे घ्या. तर इथं काही व्हरायटी पण दिलेल्या आहेत आणि त्याची प्रोसिजर पण आपल्याला इथं पाहायला भेटते की सीड ट्रीटमेंट किती करायची, PSB किंवा हे KMC जे काय आहे जे सीड ट्रीटमेंटसाठी आहेत तर त्याची प्रोसिजर डिटेलमध्ये आपल्याला इथं पाहायला भेटते. त्याच्यानंतर कीड रोग व्यवस्थापन जे आपण करतोय त्याचे पण आपल्याला डिटेल्स इथं पाहायला भेटतात. असं आपल्याला प्रत्येक पिकाचं इथं पाहून जाईल, काही अडचण येणार नाही. आपलं जर पीक वर सिलेक्ट नाही केलं तर ती माहिती जनरलमध्ये येऊन जाईल, पण पीक जर सिलेक्ट केलं तर प्रॉपर माहिती भेटून जाईल. त्याच्यानंतर आपण इथं पाहू शकतो मृदा आरोग्य पत्रिका. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर प्रत्येक शेतकऱ्याने ही सॉइल सॅम्पल दिलं पाहिजे, माती पाणी परीक्षण करून घेतलं पाहिजे. आता मी सिटीत राहणार आहे त्यामुळे आता इथं ॲक्च्युली तुमचं तालुक्याचं आणि गावाचं नाव सिलेक्ट करून जर गट नंबर टाकलं तर त्या ठिकाणी आपली जमीन मध्यम दर्जाची आहे, उच्च दर्जाची आहे, कमी दर्जाची, याची तिन्ही डिटेल्स आपल्याला तिथं भेटून जातील. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे खत मात्रा गणक, म्हणजे आपण शेतीला आपल्या खताची किती गरज आहे, NPKची किती गरज आहे, किंवा सेंद्रिय खत, शेणखत वगैरे हे जे काय आपण टाकतोय. तर इथं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही इथे 1 एकर टाका किंवा काय तुमचा अर्धा एकर आहे, 1 हेक्टर आहे, ते टाकल्यानंतर जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला इथं गरज किती आहे ती आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन जर घ्यायचा झाला तर हवामानास अनुकूल असलेली शेती पद्धती. याच्यामध्ये थोडक्यात त्यांनी तंत्रज्ञान दिलेलं आहे की पेरणीपूर्वी किंवा पेरणी करताना अवलंब करायचं काय तंत्रज्ञान आहे, त्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये अवलंब करायचं तंत्रज्ञान काय आहे, सुधारित फवारणी तंत्रज्ञान काय वापरते, याचे पिकाची काढणी, मळणी व साठवणूक तंत्रज्ञान काय आहेत. आपण यातलं एक टॅब ओपन करून पाहूया. आता फवारणीसाठी जे आहे तर हे कीटकनाशके आणि हे फवारताना काय काळजी घ्यायची, काय काय वापरायचं, याचं डिटेल्स आपल्याला प्रत्येक भेटून जातील. ते कीटकनाशकाचे हे काय ते कलरचे जे लेबल लावलेले असतात तर ते काय दर्शवतात. लाल कलरचा असेल तर ते अतिविषारी आहे, हिरव्या कलरचा असेल तर किंचित विषारी आहे, असे डिटेल्स आपल्याला प्रत्येक ह्या टॅबमध्ये भेटून जाणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो टॅब आहे तो कीड आणि रोग. आता आपण पीक सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामुळं त्या पिकाच्या संदर्भातीच किडी आणि रोग आपल्याला इथं दिसणार आहेत. आता इथं अमेरिकन लष्करी आळी, तर ती साधारणतः कशी दिसती काय, किंवा त्याचा प्रादुर्भाव झालेल्या पानांवरती कसे डाग येतात, याचे दोन्ही फोटो इथं दिलेले आहेत. त्याची लक्षणं काय काय असतात, प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे ही कीड आपल्या रानात येऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे, किंवा त्याच्यानंतर आता ते आलेलंच आहे तर त्याचे नियंत्रण उपाय देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पिकाच्या प्रत्येक किडीचा हे डिटेल्स अवेलेबल होणार आहेत. त्याच्यानंतर मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बाजारभाव. बाजारभाव म्हणजे शेतकरी उत्पादन घेतो, पीक चांगलं येतं, परंतु बाजारपेठेचा अभ्यास नसल्यामुळे त्याला योग्य असा भाव मिळाला जात नाही. आता इथं उदाहरण घ्यायचं झालं तर इथं बाजार आपण सोलापूरमध्ये हे मेजर बाजार आहेत, अकलूज आहे, अक्कलकोट आहे, तालुक्याचे नाव किंवा तालुक्याच्या शेजारी असलेले मोठे बाजार. आपण पंढरपूरचं उदाहरण घेऊया इथं. तर पंढरपूरमध्ये साधारणतः 13 तारखेला 10 तारखेला असलेला हा टमाटोचा भाव आपल्याला दिसत आहे की 500 रुपये किमान आणि सरासरी 1000 रुपये आणि 1500 रुपये कमाल दाखवला आहे. दर क्विंटलचा हा भाव दिलेला आहे. आपण पाहू शकता इथं टोमॅटो आहे, वांगी आहे, असं तुम्ही वेगवेगळ्या बाजारपेठेत म्हणजे पाहू शकता. हिरवी मिरची आहे, इथं खाली पिकाची नावं सिलेक्ट करून सर्च करू शकता, किंवा
बाजारपेठ, आता समजा तुम्ही मोहोळचे राहणारे आहे तर तुम्हाला पंढरपूर पण जवळ पडतं, सोलापूर पण जवळ पडतं. सोलापूरची बाजारपेठ सिलेक्ट केली तर सफरचंद आहे, कारली आहे, हा प्रत्येक पिकाचा आपल्याला इथं बाजारभाव पाहतो आणि त्या हिशोबानं आपलं पीक कोणत्या बाजारपेठेत घेऊन जायचं ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे डिजिटल शेतीशाळा. डिजिटल शेतीशाळा म्हणजे सोमवार ते शुक्रवार पर्यंत जे काय कुठल्या पिकाचं आहे, आता आपण इथं त्यांनी दिलेलं टाइम टेबल पाहू शकतो. तर सोमवारी सायंकाळी 6:15 वाजता बाजरी पिकाची शेतीशाळा होती. समोर लिंक दिलेली आहे झूमची. तिथं टिक केल्यानंतर झूम नावाचं एक ऍप्लिकेशन राहतं ऑनलाईन मीटिंगचं, ते आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागतं. त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट ती माहिती त्या झूम मीटिंगच्या माध्यमातून तिथं जॉईन होऊ शकता. तिथं तज्ज्ञ लोक सल्ला देत असतात. प्रत्येक शेती शाळेनंतर तुम्हाला प्रश्न विचारायचा तिथं वेळ दिला जातो. तुम्हाला तिथे योग्य प्रकारे मार्गदर्शनही भेटतं. हे जे टाइम टेबल आहे हे कंटिन्यू चेंज होत राहतं, पीक निहाय वगैरे प्रत्येक आठवड्याला चेंज होत जातं. काही कामाच्या वेळेअभावी जर आपल्याला तिथं जॉईन झालं नाही तर हे सदरचे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर पण अवेलेबल असतात. त्याच्यानंतर मी आता बोललो यूट्यूब व्हिडिओ, इथं ह्या ठिकाणी व्हिडिओला टिक केल्यानंतर ह्या सगळ्या डिजिटल शेतीशाळा झालेल्या आहेत. आपल्या जे पीक आहे ते ह्यांनी पाहू शकता, फळ पिकाचे आहेत, त्यानंतर पशुधनामार्फत पण आहेत. तर हे यूट्यूबचे लिंक आहेत. थोडक्यात आपण एक ओपन करून पाहूया. प्ले ऑल म्हणलं तर त्याच्या सगळ्याच ओपन होतात. ते पर्टिक्युलर एक जर लावली तर ती आपल्याला यूट्यूब वरती पाहायला भेटते. तिथे ऍक्च्युली मीटिंग चालू झालेली नाहीये, आपल्याला ही माहिती दिसू शकते. बऱ्यापैकी वाढलेले आहे, त्या दृष्टीने बरेच नवीन पशुपालन. त्याच्यानंतर पुढचा टॅब आहे, आपण पाहूया. हे शेतीशाळांनी ही झालं. त्यानंतर गोडाऊन. तर सोलापूर जिल्ह्यात आता कुठले कुठले इथं सद्यस्थितीत गोडाऊन आहेत, त्याचा ऍड्रेस आहे, संबंधित तिथलं कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. त्यानंतर त्याची कॅपॅसिटी किती आहे ते सुद्धा तिथं आहे. आणि त्या कॅपॅसिटीपैकी आता तिथं माल ठेवण्यासाठी अवेलेबल जागा किती आहे याची सुद्धा माहिती आपल्याला इथं भेटून जाईल. आपण वरती जाऊन इथं जिल्हा जर चेंज केला तर आपल्याला आपापल्या जिल्ह्याची माहिती लवकर तिथं भेटून जाते. त्याच्यानंतर इथं शेजारी आपण होम स्क्रीनला एवढे सगळे हे टॅब पाहिले. त्याच्या शेजारी आपण पाहू शकता अवजारे बँक. शेतीसाठी लागणारे जे काही विविध प्रकारचे अवजारे असतात तर ते आपल्याला शेजारी, आपल्या गावाच्या शेजारी अवजारे बँक कुठं उपलब्ध आहेत त्याचे डिटेल्स, ऍड्रेसेस वगैरे दिलेले आहेत. हे आपण इथं पाहू शकता. त्यांचे पत्ते दिलेले आहेत आपल्या ठिकाणाहून असलेले. आता उदाहरण घ्यायचं झालं तर ही काशी विश्वेश्वर महिला शेतकरी समूह गट जेऊर यांच्या मार्फत ते अवजार बँक तिथं अवेलेबल आहे. माझ्या लोकेशन पासून ते 23.34 किलोमीटर अंतरावर आहे. ते संबंधित व्यक्तीचं त्यांचं बरबडे, राजश्री विजयकुमार बरबडे म्हणून आहेत, त्यांचा तिथं मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. किंवा शेजारी मॅप पहा म्हणून एक ऑप्शन आहे, आपण पाहू शकतो. हा जो काळा डॉट आहे, हा काळा डॉट वापरकर्त्याचा आहे, म्हणजे आपला स्वतःचा येतो. आणि हे जे आपल्याला लाल डॉट दिसत आहेत कडून शेजारून, आता हे नळदुर्ग आहे, इथं अक्कलकोटचं काही पोर्शन आहे, इकडं वैराग बार्शी साईडचं काही पोर्शन आहे. तर हे जिथं जिथं लाल डॉट दिलेले आहेत या ठिकाणी ह्या अवजारे बँक उपलब्ध आहेत. म्हणजे आपण ह्याच्यानुसार सुद्धा अंदाज लावू शकतो की कुठलं आपल्याला जवळ पडतंय, कुठल्या ठिकाणी आपल्याला आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॅब आहे, इथं व्हिडिओ आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे यूट्यूबच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात जेवढे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ इथं टाकलेले आहेत, इथं आपण पाहू शकता. त्यानंतर त्याच्या पुढचा शेजारचा टॅब आहे DBT आणि पोखरा. मराठवाडा आणि विदर्भात पोखरा म्हणून जी योजना आहे तर त्याचे निकष काय असतात, कुठला शेतकरी पात्र होऊ शकतो याबाबतची माहिती आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि बाकीच्या ठिकाणी आपण MahaDBT अंतर्गत आपण अर्ज करू शकतो. तर आपण आता DBT वरती ओपन केल्यानंतर आपल्याला इथं दिसलं आता कृषी यांत्रिकरणामध्ये ह्या 4 योजना आहेत. या 4 योजनेअंतर्गत आपण त्या यांत्रिकरणाचा लाभ घेऊ शकतो. तर मुख्य घटक काय आहेत, कुठल्या कुठल्या घटकाला आहे. आता कृषी ह्याच्यात MIDAच्या अंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि पीक संरक्षण यंत्रसामुग्री आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत ती सुद्धा आपल्याला इथं भेटतात. आणि पात्रता निकष काय आहेत हे सुद्धा भेटते. आता ही फलोत्पादनची योजना असल्यामुळे इथं आपल्याला 7/12 फळबागेची नोंद आवश्यक असावी असं तर उल्लेख करण्यात आलेला आहे. फलोत्पादन लागवडी संदर्भात भाऊसाहेब फुंडकर अशा जेवढ्याही योजना आहेत त्या प्रत्येक योजनेची माहिती आपल्याला
इथं आहे. त्याच्यानंतर मराठवाडा विदर्भासाठी ही पोखरामून योजना आहे. सेम त्याच पद्धतीने इथं दिलेलं आहे. कुक्कुटपालन, बांबू लागवड आहे, त्यानंतर मधुमक्षिका पालन आहे, शेततळे अस्तरीकरण आहे. याबाबत डिटेल माहिती आपल्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी नक्कीच आपल्याला सांगू शकतील. त्यानंतर आता हे ॲप उपलब्ध केल्यानंतर AI टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काय वापर करण्यात आहे, तर इथं आपण या ठिकाणी हे हिरव्या कलरचं टॅब इथं पाहू शकतो. ह्याचं महत्त्वाचं काम असं आहे की हे AI जनरेटेड बॉट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपली शेती संदर्भातली जी काही अडचण आहे ती आपण ह्या ठिकाणी त्यांना विचारू शकतो. तर आपण एक प्रायोगिक तत्वावर आता ऑक्टोबर महिना चालू आहे. द्राक्ष बागायतदारांचं ते ऑक्टोबर छाटणीचं काम चालू आहे. आता द्राक्ष पिकाची ऑक्टोबर छाटणी करताना काय काळजी घ्यावी असा आपण प्रश्न विचारू. ऑक्टोबर छाटणी करताना काय काळजी घ्यावी. तर आपण या ठिकाणी इथं सेंडचं टॅब आहे. सेंडचं टॅब टाकल्यानंतर आता आपण पाहाल 1-2 सेकंदात त्याबाबतची डिटेल माहिती आपल्याला खाली इथं उपलब्ध होणार आहे. हे पहा, आपण पाहू शकतो आता द्राक्ष पिकाची ऑक्टोबर छाटणी करताना काही काळजी काय घ्यायची याबाबतचे डिटेल्स आपल्याला खाली आलेत. एक साधारणतः 10 पॉईंट त्यांनी दिलेत. तर ही माहिती कशातून घेतली, काय दिली, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जी कृषी दर्शनी आहे आणि कृषी विद्यापीठ जी शिफारस करतं त्याबाबतची सगळी माहिती दिलेली आहे. सद्यस्थितीत आपण पाहायला गेलो तर सर्व शेतकरी सुशिक्षित आहेत. नव्यानं तरुण पिढी शेतीत उतरलेली आहे. परंतु आपले वडील, आजोबा, चुलते असेही काही लोक आहेत की जे परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत. ज्यांना वाचता येत नाही त्या लोकांसाठी इथं खाली ऐका म्हणून एक टॅब आपण पाहू शकतो. त्याच्यावरती टिक केलं तर ही काय जेवढी माहिती आहे आलेली ना, तर ती माहिती तुम्हाला ऑडिओ स्वरूपात पण तुम्ही डायरेक्ट ऐकू शकता. आपण त्याचाही देखील एक डेमो घेऊया. ते लोड करत आहे AIचा वॉइस. आणि हा जो AIचा जो टॅब आहे ना, इथं तुम्ही कृषी क्षेत्राशी कुठलीही अडचण विचारू शकता. आता हे फक्त मी द्राक्षाचं ह्याचं ऑक्टोबर छाटणीचं टाकलंय. ऑक्टोबर छाटणी करताना खालील महत्त्वाच्या काळजी घ्या. आपल्याला वॉइस सुद्धा ह्या प्रकारे ऑक्टोबर ऐकायला महिन्यात भेटतो. सप्टेंबर दुसऱ्या 15. त्याच्यानंतर फक्त द्राक्षाचंच नाही तर भाजीपालाचं आहे, मिरचीचं आहे, पीक आहे, बाजारभावाबाबत विचारू शकता. किंवा तुम्हाला एखादं दुसरं जर काही लागवड कोणत्या पिकाची करावी, काय करावी याबाबतची डिटेल माहिती तुम्हाला विदिन सेकंदात इथं उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी ही महाराष्ट्र शासन कृषी विभागानं केलेली फार मोठी सोय आहे. ह्या बद्दल डिटेल्स आता आहेत वरच्या साईडला डिटेल हे सुद्धा भेटून जाईल तिथे. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे व त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. धन्यवाद.